महायुतीचा महापालिका निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला अखेर ठरलाय। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र लढणार आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळे लढणार आहेत। तर बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीची वेगळी रणनीती ठरेल। नवी मुंबई महानगरपालिकेबाबत भाजप व शिवसेना ठरेना। भाजप सेना एकत्र येण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या तशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। महायुतीचा महापालिका निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला अखेर ठरलाय। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र लढणार आहेत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। तर चेतन, महायुतीचा अखेर फॉर्म्युला ठरलेला आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, शिवसेना भाजप एकत्र लढणार आहे, काय अधिकची माहिती? निश्चितच तेजल, कारण गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं असेल नगरपालिका निवडणुकांदरम्यान कुठेतरी टोकाचा विरोध आहे तो शिवसेना आणि भाजपच्या मधल्या फळीमध्ये दिसून येतो। अक्षरशः शीर्षस्व नेतृत्वावरती देखील टीका करण्यात आलेली होती आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये तर थेट भाजपमधून शिवसेनेत आणि शिवसेनेतून भाजपमध्ये काही पक्षप्रवेशही झाले होते। मात्र 2 दिवसापूर्वी झालेल्या या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीमध्ये आता काही महानगरपालिकांमध्ये दोनही पक्षांचं एकमत झालेलं आहे। विशेष करून मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढताना पाहायला मिळतील। हाच प्रकार ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये देखील पाहायला मिळेल। मात्र नवी मुंबईमध्ये अद्यापही प्रयत्न सुरू आहेत। या ठिकाणी अद्यापही दोन्ही पक्षांचं एकमत झालेलं नाहीये। पुणे, पिंपरी चिंचवड जिकडे सगळ्यांचंच लक्ष आहे की राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढणार का। मात्र दोन्हीही पक्ष मोठे आहेत, त्यामुळे दोन्हीही पक्ष आपली ताकद या ठिकाणी आजमावतील, सगळ्या कार्यकर्त्यांना संधी देतील जेणेकरून कुठेही बंडखोरी होणार नाही। नागपूरमध्ये जरी शिवसेनेचं अस्तित्व फार कमी प्रमाणात असलं तरी सोबत घेण्याचा विचार भाजपने केलेला आहे। त्यामुळे बहुतांश महापालिकांमध्ये आता भाजप आणि शिवसेना मात्र एकत्र लढताना पाहायला मिळतील। याउलट राष्ट्रवादी भाजप विरोधात आपल्याला मुंबईमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळू शकते। निश्चितच धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।